तुमचं महाबोधीमध्ये स्वागत आहे। महाबोधी टेम्पल मध्ये जाण्यासाठी तुम्हाला मोबाईल वगैरे काही चालव नाही। अगर इथं तुम्हाला जमा करावं लागते मोबाईल आणि घर आपलं बॅग वगैरे। आपलं जगन्नाथ मंदिर आहे या साईडला। मंदिरापर्यंत तुम्ही चप्पल वगैरे घालून जाऊ शकता, पण मग तिथून पुढे चप्पल वगैरे अलाउड नाही आहे। दिनचर्यानुसार हे दररोज अशी पूजा पाठ करतात। समोर इथून प्रदक्षिणा आणि हे बघा इथं समोर मंदिर, म्हणजे मंदिराकडे मुख करून हे प्रदक्षिणा घालत आहेत। मित्रांनो नमस्कार, बबन बोर्डे युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आलो आहोत महाबोधी टेम्पल गया या ठिकाणी। जे महाबोधी गया जवळपास गयापासून 10 ते 12 किलोमीटर आहे बा, आणि हे मंदिर वर्ल्ड हेरिटेज आहे। म्हणजे इथं विदेशातले प्रवासी पण खूप येतात, आणि इथून याचं एंट्री गेट आहे आणि एक्झिट इथून आहे। मध्ये मोबाईल वगैरे काही अलाउ नाही आहे। कॅमेरा तुम्ही घेऊन जाऊ शकता, त्यात 100 रुपये फीस आहे, आणि तुम्हाला ते बाकीचं तर मी सगळं व्हिडिओ मध्ये सांगितलेलंच आहे। बट इथं बोध गयाला जर आले तुम्ही तर जास्त काही दूर नाही, तर बस स्टँड पासून टोटो वगैरे इथपर्यंत चालता, आणि इथून इकडं भगवान जगन्नाथ स्वामीचं मंदिर आहे। श्री भगवान जगन्नाथ स्वामी यांचं मंदिर इकडे साईडला आहे, लेफ्ट साईडला। म्हणजे इथून जवळच आहे, तिकडे जायला काही चेकिंग वगैरे काही नाही, मोबाईल वगैरे सगळं अलाउड आहे। बट ह्या महाबोधी टेम्पल मध्ये जाण्यासाठी तुम्हाला मोबाईल वगैरे काही चालव नाही, आणि इथून तुम्हाला जवळपास किती 100 ते 200 मीटर आतमध्ये चप्पल मध्ये मंदिराच्या पायथ्यापर्यंत घेऊन जाऊ शकता। तिथून थोडं आतमध्ये उतरताना चप्पल तुम्हाला बाहेर काढून ठेवावं लागते। मोबाईल वगैरे बिलकुल अलाउड नाही। दोन ठिकाणी चेकिंग होते, मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे। चला इथे जर आलेत नक्कीच भेट द्या, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। इथून एंट्री आतमध्ये, आणि पलीकडून जाऊ हे मंदिर समोर। मंदिर तिथं जे मंदिरात शेजारीच पिपळाचं एक झाड आहे, वृक्ष। त्या वृक्षाच्या त्या झाडाखालीच गौतम बुद्धांना दीक्षा प्राप्त झाली होती, म्हणजे ज्ञान प्राप्त झालं होतं। तिथून बाहेर येण्याचा रस्ता आहे, तिथून एंट्री आहे। तिकीट फ्री आहे, तिकीटची काही गरज नाही। आतमध्ये एकदम शांतता आहे, मोबाईल वगैरे काहीच अलाउड नाही। फक्त कॅमेरा अलाउड आहे, तर कॅमेऱ्यासाठी तुम्हाला इथून परमिशन घ्यावं लागते, आणि मोबाईल वगैरे इथं तुम्हाला जमा करावं लागते। मोबाईल आणि घर आपलं बॅग वगैरे अमानती सामान घर पण येतं इथं समोर। हे बघा इथं आले की जवळ तिथून खाली बस स्टँड, इथं खाली इकडच्या साईडला बस स्टँड पासून जवळच ते इकडे येण्यासाठी टोटो वगैरे उपलब्ध आहे। आणि इथून जवळच ह्या इकडल्या साईडला जगन्नाथ मंदिर आहे, या साईडला समोरचे लेफ्ट साईडला। पण मग इकडे जगन्नाथ मंदिरला जाण्याला मोबाईल वगैरे अलाउड आहे, आणि चेकिंग पण नाही। पण इथं महाबोधी टेम्पल मध्ये जाण्यासाठी तुम्हाला चेकिंग करून पण जावं लागतं 2 ठिकाणी। इथं एक आणि समोर एक, जे मेन मंदिराजवळ। तिथपर्यंत मेन मंदिरापर्यंत तुम्ही चप्पल वगैरे घालून जाऊ शकता, पण मग तिथून पुढं चप्पल वगैरे अलाउड नाही आहे, तिथंच काढावं लागतं। मध्ये भरपूर काही आहे, जसं की एक तलाव आहे, आणि जे बौद्ध भिक्खू आहे ते तिथं म्हणजे ध्यान वगैरे करतात, अभ्यास करतात, चिंतन करतात, मनन करतात। आणि शेजारीच एक दीपस्तंभ पण आहे, दीप भवन। तिथं अखंड दीप प्रज्वलित होत राहते नेहमी, कंटिन्यू। चला तर बाकी आतमध्ये थोडे बहुत व्हिडिओ काढलेले कॅमेरानं, ते मी अपलोड करीलच यासोबत। चला महाबोधीला जर आले तर नक्कीच या, तुमचं महाबोधीमध्ये स्वागत आहे। ज्यादातर इथं विदेशातले लोक खूप, म्हणजे तिबेटचे ज्यादातर, तिबेट नेपाळ तिकडून खूप जास्त पब्लिक येते। हे बघा इथून एंट्री आहे, आणि ते समोर मंदिर आहे। इथून असं सरळ जात राहायचं, ते तिथं समोर गेले समोर की तिथून तुम्हाला पलीकडे एंट्री आहे। दाखवतो मी तुम्हाला तिकडे, चला आता। हे बघा इथं बौद्ध भिक्खू जे असे दिनचर्यानुसार हे दररोज अशी पूजा पाठ करतात। समोर इथून प्रदक्षिणा, आणि हे बघा इथं समोर मंदिर, म्हणजे मंदिराकडं मुख करून हे प्रदक्षिणा घालत आहेत। बघा हे मंदिर इथं। हे बघा आता इथून मेन गेट आहे, आतमध्ये जायचं, विश्व धरोहर स्थळ आहे। हे बघा इथून आता इथून समोर गेले तुम्हाला मध्ये पण मोबाईल चेकिंग मधून एक गहन चेकिंग राहते, तिथून गुजरावं लागतं। त्याच्यानंतर तुम्ही मंदिराच्या मध्ये प्रवेश करू शकता। त्या आधीच समोर चेकिंग चालू आहे बघा इथं। इथून जस्ट राईटलाच मंदिराचं द्वार आहे, तिथून तुम्ही लगेच दर्शनाला जाऊ शकता। इथून तुम्ही जसं एंट्री करू राहिले, आता इकडून हे लोक येऊ लागले बघा, इथून डायरेक्ट इकडे एंट्री करणार असं।